सर पण का ते विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते कुणाला उत्तर पण देत नाहीत, भेटत पण नाही. आणि जरी कोणी दिलं तक्रार त्याला ती भेटायला जात नाही. अर्ध्या लोकांना भेटते, आता एका भावाला भेटते, एका भावाला भेटत नाही. दुसऱ्याला भेटत नाही. म्हणजे आहे, बऱ्याच त्रुटी आहेत आम्हाला आलं कानावर. ते आपण सरसकट करून घेऊ, म्हणजे तुम्हाला ती अडचण येणार नाही. ज्यानं वशिकला लावा त्याला मिळते, ज्यानं घरी बसला त्याला मिळत नाही. असं विमा कंपनीच्या ह्या धोरणामुळे बरेच लोकांना त्रास व्हायला लागला. तालुक्याला एक प्रतिनिधी वेळेवर भेटत नाही, कुणाला फोन उचलत नाही. फोन तर उचलत नाही, ते कुणाला भेटायला येत नाही. आता आज येऊ का, आज नाही. आता तुमचा दौरा आहे तर येत नाही. त्याच्यावर कुणाचा वचकच राहिला नाही त्याला. या पुढे या. पावसाची किती नोंद आहे तुमच्या मंडळामध्ये? इकडे 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 जिथं जिथं तुमची जबाबदारी आहे ती शासनाच्या अधिकाऱ्यांची, तिथे तुमच्या नियमानुसार तिथे सरसकट करणे, विमा कंपन्याकडनं सगळ्यांना त्याचा विमा मिळवून देणे, एवढं करावं. आम्ही पण जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांना बोलतो. ठीक आहे, चालतं. 13 पण मेजर 80% तेच आहे. नाही इथं ऊस यावर्षी नाही, या भागात ऊसच नाही, पण मेजर 80% आणि हाताला लागतं का नाही? विमा कंपनीला दिलाय का? विमा काढलाय का तुम्ही? दाखल केलं का? दाखल नुकसानीचं ऑनलाईन ऑनलाईन ॲपच बंद आहे ना. शासन भाव बी नाही ना त्याला. 6,000 तर असं नाही. पण आता त्यांना माहिती दिली पाहिजे या पोझिशनला, यांना आपल्या विमा कंपनीला, की हे आमचं नुकसान असं झालेलं आहे. हे 72 तासात आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांना केलं पाहिजे. ही पीक पाणी सर्वांनीच केली आहे. इथं अधिकारी आलेत ना? गायकवाड सर तुम्ही सांगा. ऍप्लिकेशन आले त्याचे विमा कंपनीचे पण प्रतिनिधी आलेले. कोण आहे? कुठेच बोलव. विमा कंपनीचे कोण आले? विमा कंपनीचे तालुक्याच्या ठिकाणी कुठंच ऑफिस थोडं साईडला नाही इथं तालुक्यात आहे. कोथी रोडला एक आहे ऑफिस, बंदच असते ना, चालू आहे. नाही, आता तुमच्याकडं जिथं ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तिथं पंचनाम्याच्या आधी नाही सरसकटच करायचे ना. का मर्यादेच्या पुढं जर पाऊस झाला, तुमच्याकडे नियमच आहेत ना. सरसकट पंचनामा म्हणजे शहरात येऊन तिकडे पाठवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? ते नियमच आहे ना आपला. मला वाटतं 65 mm का 50 mm आहे. आता इथं 80 mm झाला आहे. तिथं काही दुसरा तुम्हाला ते सरसकटच शिफारस करावी लागेल. त्यामुळे तुम्ही केलंय का नाही बघा ना. ॲव्हरेजच्या पुढे गेलं तुमचं पुढंच असतंय. हा सांगा बरोबर. पूर्ण तर जमिनीमध्ये पाणी थांबलं. तुम्ही सांगा शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे? शेतकऱ्यांची की ते विमा कंपन्याचं ॲप चालू नाही, नेटवर्क नसतं, त्यामुळं त्यांना अर्ज करता येत नाही. ज्यांनी केलाय त्यांचं ठीक आहे. तर जिथं जिल्ह्यामध्ये म्हणजे 65च्या वर पाऊस झालेला आहे तिथं तर नियमच आहे आपला सरसकट द्यायचा. त्याचा तुम्ही सर्वेक्षण करून तुमची शिफारस करून देऊन टाका. हां, कृषी अधिकाऱ्यांनाही मी बोलतो. मीच कृषी अधिकारी. जिल्ह्याचे आहेत का तुम्ही? नाही जिल्ह्याच्या कृषी अधिकारी. तुमचं तरी तुम्ही तालुक्याचं करा. विमावाल्याचा आहात का? चाकूरला चाकूरचं तुम्ही जेवढे मंडळ तुमचे आहेत 65च्या वर जिथं झालं आहे तिथं तुम्ही रेकमेंड करून टाका. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांना आम्ही बोलतो.
तोंडावर 70-72 विमावाल्याचं कोण नाही का? कुठे आहे? नाही का? कुठे आहे बघा, असतील तर बोलवा. टोटल 100% आहे. हे बघा वाचन. विमा कंपनीचं कोणी चालू विमा कंपनीचं कोणीच नाही. चपटी झाले चपटा झालं तर पिवळं पडले ना. आता रोडच्या कडेला गाडी घेऊन